नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण धातूंचे शोधन व मारणविधी पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याच्या प्रोसिजर पाहणार आहोत शॉर्टमध्ये. रसशास्त्र या विषयामध्ये 8 धातूंचं वर्णन आलेलं आहे. सुवर्ण, रजत, ताम्र, लोह, मंडूर, नाग, वंग आणि यशद. तर आपण एकेकाचं शोधन मारण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण सर्व धातूंचं शोधनविधी पाहणार आहोत. पहिला धातू आहे सुवर्ण धातू. सुरुवातीला ग्राह्य सुवर्ण घ्यावा, त्यानंतर अग्नीने त्याला द्रवीभूत करावा, त्यानंतर त्यास कांचनार स्वरसात टाकून 3 वेळा ढाळण करावे. आता ह्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या क्रिया येतील, ढालन, निर्वाप. तर हे तुम्हाला रसशास्त्राच्या सुरुवातीला परिभाषेमध्ये झालेलं आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. 3 वेळा ढाळण करून सुवर्ण शुद्ध सुवर्ण प्राप्त होते. दुसरी पद्धत आहे सेंदव लवण प्लस रानशेयाचा राख हे एकत्रित करून निंबू स्वरसात घोटावे आणि त्यानंतर सुवर्णपत्रांवर त्यांचा लेप करावा. त्यानंतर त्याचा सराव संपुट करून त्यास 1 कुकुटपूट द्यावे व शुद्ध सुवर्ण प्राप्त होते. अशा प्रकारे सुवर्ण शोधनाच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यानंतर रजत धातू. त्यामध्ये तैलतक्रादी शोधित रजत घ्यावा, लाल होईपर्यंत त्याला अग्नीवर तापवावा, त्यानंतर अगस्तीपत्र स्वरसामध्ये निर्वापन करावं 3 वेळा व रजत शुद्ध होतो. तर इथं तुम्हाला कोणता धातू आहे आणि त्यामध्ये कोणता द्रव्य किंवा कशाचा स्वरस कल्क काय वापरले हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला होऊ शकेल तसा ट्रिक बनवा, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला पेपरमध्ये आठवलं पाहिजे. त्यानंतर दुसरी पद्धत आहे शोधित रजत घेऊन त्याला अग्नी द्यावा, त्यानंतर निंबू व चांगेरी स्वरसामध्ये निर्वापन करावं व रजत शुद्ध होतो. नेक्स्ट आहे ताम्र धातू. त्यामध्ये एकच पद्धत सांगितलेली आहे. अशुद्ध ताम्रपत्र घ्यावा, त्यानंतर त्याला डोला यंत्रामध्ये गोमूत्रामध्ये 1 प्रहर स्वेदन द्यावं व ताम्र शुद्धी होते. लोहामध्ये लोहचूर्ण अग्नीवर तापवावे, त्याला त्रिफळाक्वात व गोमूत्रामध्ये संभाग 7 वेळा निर्वाप करावा व लोह शुद्ध होतो. त्यानंतर मंडूर. अशुद्ध मंडूर घ्यावा, त्यास प्रतप्त करावा म्हणजे तापवावा, त्यानंतर गोमूत्र किंवा त्रिफळाक्वातामध्ये त्याला 7 वेळा निर्वापन ही प्रक्रिया करावी, त्यानंतर मंडूर शुद्ध होतो. नेक्स्ट आहे नाग धातू. सुरुवातीला अशुद्ध नाग घ्यावा, त्यानंतर त्यास लोहपात्रामध्ये ठेवून खदीर काष्टाच्या अग्नीवर तापवावे, त्रिफळाक्वात किंवा कुमारी स्वरसामध्ये त्याला ढालन करावं 7 वेळा, त्याने नाग धातू शुद्ध होतो. नेक्स्ट आहे वंग धातू. तैलतक्रादी शोधित वंग घ्यावा, त्यास हरिद्रा व निर्गुंडी स्वरसामध्ये 3 वेळा ढालन करावे, वंग शुद्ध होतो. यशदाचा अशुद्ध यशद घ्यावं, त्याला द्रवीभूत करावा, त्यास गोदुग्धामध्ये ढालन करावं 21 वेळा, मग यशद शुद्ध होतं. तर ह्या होत्या धातूंच्या शोधनविधी. आता आपण याच प्रकारे धातूंचे मारणविधी पाहणार आहोत. मारणविधी म्हणजे धातूंचं भस्म तयार करणे. सुरुवातीला सुवर्ण धातू. त्यामध्ये शुद्ध सुवर्ण पत्रे घ्यावे, त्यास निंबू स्वरसाने मर्दित रसभस्म करावा, रसभस्माचा लेप करावा, त्यानंतर त्याचा सराव संपुट तयार करून त्याला कुकुटपूट द्यावा, 10 पूट द्यावे आणि मग सुवर्ण भस्म तयार होतो. या भस्माचे गुण कसे आहेत तर मधुर तिक्त कषाय रसाचे आहे, मधुर विपाक आहे आणि शीतवीर्य आहे. कृमिघ्न, रुद्य, विषहर, मेद्य, शुक्र आणि ओजवर्धक असतं. नेक्स्ट आहे रजत भस्म. त्यामध्ये रजत शुद्ध सुवर्ण माक्षिक घ्यावा, त्याला निंबू स्वरसाची भावना द्यावी, पिष्टी रजत पत्रावर लेप लावावा, सराव संपुट तयार करून त्याला 30 पूट द्यावे. अशा प्रकारे रजत भस्म तयार होते. त्याचे गुण काय आहेत? कषाय, आम्ल, त्यानंतर मधुर विपाक आणि शीतवीर्याचं आहे. वृष्य, बल्य, मेद्य, आयुष्य आणि लेखन कार्य करतं. नेक्स्ट आहे ताम्र धातू. त्याची निर्माणविधी बघा. कज्जली घ्यावी. कज्जली म्हणजे तुम्हाला माहिती असेल गंधक आणि पारद एकत्रित करून बनवतात. ईड लिंबू स्वरसामध्ये त्याचं मर्दन करावं, लेप शुद्ध ताम्रावर लावावा, परत त्याचा सराव संपुट करावा, त्याला 3 गजपूट द्यावे, मग ताम्रभस्म तयार होतं. त्याचे गुण सांगितलेत. तिक्त कटू कषाय, मधुर विपाक आणि उष्णवीर्य, सारक, लेखन, रोपण, नेत्र्य, दीपन, लघु आणि कफपित्त नाशक आहे. नेक्स्ट आहे लोह धातू. सुरुवातीला सुरधाली भस्म घ्यावा, त्यास मनुष्यमूत्राच्या 21 भावना द्याव्या, हे भस्म प्लस कांतलोह एकत्रित करावं आणि मग एकत्र दमन करावं. अशा प्रकारे लोह भस्म प्राप्त होते. मधुर तिक्त कषाय गुणाचे कषाय कटू विपाक आणि शीतवीर्याचं असतं. लेखन, वृष्य, बल्य, मेद्य वर्ण्य कार्य करतं. त्यानंतर आहे मंडूर हा धातू. सुरुवातीला शोधित मंडूर घ्यावा, त्याला कुमारी स्वरसाची भावना द्यावी, त्यास 7 गजपूट द्यावे, मंडूर भस्म तयार होतो. त्याचे गुण सांगितलेत. कषाय, कटू विपाक आणि शीतवीर्य, कार्य आहे वृष्य, रुच्य, दीपक आणि रक्तवर्धक. नेक्स्ट धातू आहे नाग धातू. सुरुवातीला पिंपळ किंवा चिंचाचे त्वक घ्यावे, त्यामध्ये शुद्ध नाग टाकून त्याला द्रवीभूत करावे, शुद्ध मनकशिला टाकावे, कांजी किंवा इडलिंबूची भावना देऊन त्यास 60 लघुपूट द्यावे. अशा प्रकारे नागभस्म तयार होते. त्याचे गुण सांगितलेत. कृष्णवर्णी आणि पीतवर्णी असते. नेक्स्ट आहे वंग धातू.
शुद्ध वंगाला वितळावे, त्यामध्ये 1/16 भाग पारद टाकावा, शुद्ध हरताळ याचं मिश्रण करून त्यामध्ये त्याचं भस्म तयार होतं. अशा प्रकारे वंगभस्म निर्माण होतं. त्याचे गुण आहेत मधुर सोडून इतर सर्व रस असतात, कटु विपाकाय आणि उष्णवीर्य आहे, चक्षुष्य, बल्य, दीपन, पाचन आणि लेखन कार्य करतं. नंतर शेवटचा धातू आहे यशद, त्यामध्ये शुद्ध जसद घ्यावे, त्यामध्ये कज्जली ॲड करावी, कुमारी व निंबूस्वरसाची प्रत्येकी 1 भावना द्यावी, लेप शुद्ध जसदावर लावावा आणि मग त्यास 1 गजपूट द्यावा. अशा प्रकारे यशद भस्म तयार होते. त्याचे गुण सांगितलेत कटु तिक्त, कटु विपाक आणि शीतवीर्य, बल्य, नेत्र्य, श्वास, कास इत्यादी व्याधींमध्ये उपयोगी आणि व्रणामध्ये. तर ह्या होत्या धातूंच्या शोधन व मारणविधी संबंधित नोट्स म्हणण्यापेक्षा तुम्ही ह्याला रिव्हिजनसाठी शॉर्टमध्ये म्हणू शकता की चार्ट फॉर्मॅट आहे किंवा टेबल फॉर्मॅट आहे, कारण यामध्ये तुम्हाला सगळंच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही आहे. परंतु जे महत्त्वाचं आहे, जे द्रव्य आहे, जे स्वरस आहे, जे कल्क आहे, कशी प्रोसेस आहे, हे सर्व क्लिअर आहे. त्यामुळे हे तुम्हाला उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.